बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर मोकोका लावण्यात आला असून 7 दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली आहे। देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केला। याच काळात त्यांनी वाल्मिक कराडला कॉल केल्याचं सीडीआर वरून दिसत असल्याचा दावा एसआयटीनं केलाय। कराडबाबत दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता त्याचं थेट अमेरिका कनेक्शन असल्याचा संशय एसआयटीला आहे। वाल्मिक कराड बाबत नवनवीन धक्कादायक खुलाशांची मालिका। कराडचे काही सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर। निवडणुकीच्या विशिष्ट काळात याच सिम कार्डवरून काही लोकांशी संपर्क झाला। वाल्मिक कराड, सिम कार्ड आणि अमेरिका, नेमकं कनेक्शन काय? वाल्मिक कराडवर मोकोका लावल्यानंतर त्याला बीड न्यायालयात हजर करण्यात आलं। त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा नेमका काय सहभाग आहे, त्याचा फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे सोबत काय कनेक्शन आहे, याबाबतचे सीडीआर तपासायचे असून यासाठी त्याची 10 दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आलाय। शिवाय देशमुख यांची हत्या झाली या काळात आरोपींनी वाल्मिक कराडशी फोनवरून संपर्क केल्याचं सीडीआर वरून दिसत असल्याचंही एसआयटीने कोर्टात सांगितलंय। त्यानंतर न्यायालयाने कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अशातच कराडचे जे 3 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्यातील काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर झाल्याची माहिती समोर आली आहे। बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोकाखाली अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडकडून 3 मोबाईल जप्त करण्यात आले। हे 3ही मोबाईल तांत्रिक तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले असून वाल्मिक कराडच्या आवाजाचे सॅम्पल देखील घेण्यात आले। मात्र वाल्मिक कराडच्या या 3 मोबाईलपैकी एक सिम हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून निवडणुकीच्या काळात याच फोनवरून संपर्क झाला असल्याचंही एसआयटीने म्हटलं आहे। संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबरला खून झाला। त्याच दिवशी जवळपास 3 ते 3:15 दरम्यान त्यांचं अपहरण झालं होतं आणि त्याच वेळी म्हणजेच जवळपास 3:20 ते 3:30 या 10 मिनिटांमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचं फोनवरून संभाषण झालं होतं आणि याच संभाषणाचे सीडीआर आता एसआयटी कडे उपलब्ध झालेले आहेत असा दावा एसआयटीने कोर्टात केलेला आहे। त्यामुळेच आता या खंडणी प्रकरणाचा थेट संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंध असल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केलाय। त्याचमुळे आता या सगळ्याच प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि याच कोठडीमध्ये एसआयटी आता वाल्मिक कराडचा कसून तपास करणार आहे। त्याचबरोबर या खंडणी प्रकरणाचा हत्येशी कसा संबंध आहे हे पटवून देण्यासाठीचे जे काही पुरावे आहेत ते सुद्धा गोळा केले जातील। त्याचबरोबर कृष्णा आंधळे जो फरार आहे, या कृष्णा आंधळेचं आणि वाल्मिक कराडचं नेमकं कनेक्शन काय आहे हे सीडीआरच्या माध्यमातून सुद्धा तपास घेतला जाईल आणि कृष्णा आंधळे आता नेमका कुठे आहे, तो कुठे फरार झालेला आहे याबाबतची माहिती वाल्मिक कराडकडून घेण्याचा प्रयत्न सुद्धा या संपूर्ण तपासात केला जाईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रकरणाची एसआयटी चौकशी त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी होईल अशी घोषणा केलेली होती। परंतु या घोषणेचे आदेश निघत नव्हते। विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर सरकारवरती निशाणा साधला जात होता आणि त्याच अनुषंगाने आज राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी नेमलेली आहे। ML तेहलानी यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्याचबरोबर या समितीचं मुख्यालय जे असणार आहे बीड असणार आहे आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये चौकशी करत असताना या प्रकरणामध्ये जेही संबंधित लोक असतील त्यांची चौकशी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्यांची कागदपत्र पडताळणी सुद्धा करण्यात येणार आहे आणि या समितीचा अहवाल जो आहे 6 महिन्यामध्ये राज्य सरकार पुढे सादर केला जाणार आहे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे
83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.